इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे आणि त्या 2 इंच इतक्या लांबीमध्ये कापून घेतल्या आहे। ही शेवग्याची शेंग खूप बहुगुणी आहे। तुम्ही कुठल्याही रोगांवरती ती चालते। तुम्हाला कोलेस्ट्रॉल असेल, वात असेल, बीपी शुगर असेल तर सर्वच रोगांवरती ही खूप बहुगुणी आहे। चवीलाही खूप भन्नाट लागते। आता आपल्याला ही शेवग्याची शेंग 2 इंच इतक्या आकारामध्ये कापून घेतल्यावरती सोलून घ्यायचे। खूप जास्त सोलायची नाही, वरची फक्त साल निघली पाहिजे इतक्याच प्रमाणामध्ये ही सोलून घ्यायची आहे। आता बघा सगळ्या ज्या शेंगा आपण कापून घेतल्या त्या सोलून घेतल्या आहे। आता एका भांड्यामध्ये त्या काढून घ्यायच्या आहे आणि याला आपल्याला थोडं मीठ लावून घ्यायचं आहे। अर्धा चम्मच मी इथे मीठ लावून घेतलं आहे। मीठ यासाठी लावायचं आहे की कधी काय होतं, या शेवग्याच्या शेंगा थोड्या कडवट असतात, त्याला थोडा वास असतो, तो असं मीठ लावून चोळून घेतल्यामुळे तो कडवटपणा असेल तर तो निघून जाईल। आता आपण मीठ लावून घेतल्यावर त्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। इथे शेंगा बुडेल इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या त्या शेंगामध्ये काही कडवटपणा असतील, वास असतील तर ते निघून जाईल। आता या शेंगा बाजूला ठेवायच्या आहे आणि आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं। खूप जास्त मसाले नाही घ्यायचे आहे, फक्त कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर एवढंच वाटण करून घ्यायचं आहे। कांदा आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। असा कट करून घेतल्यामुळे तो मिक्सरमध्ये पटकन निघतो। आता आपण जो टोमॅटो घेतला होता, मोठा टोमॅटो घ्यायचा आहे आणि त्यालासुद्धा असं कापून घ्यायचं आहे। मिक्सरच्या एका पॉटमध्ये टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे। खूप जास्त बारीक नाही वाटायची आहे, थोडीशी जाडसर वाटायची। त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे मी टाकून घेतले आहे। आता बघा अशा प्रकारे मिक्सरच्या पॉटमध्ये हे मसाले, शेंगदाणे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर छान वाटून झालं आहे। आता एका कढईमध्ये तेल ठेवलं आहे तापायला आणि तेल तापल्यावर त्यामध्ये टाकते मोहरी। मोहरी इथे अर्धा चम्मच टाकून घेतली आहे। मोहरी छान तडतडल्यावर त्यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं मिक्सरमध्ये, ते वाटण टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चम्मच इथे आलं लसूण पेस्ट टाकून घेतली आहे आणि त्यामध्ये थोडीशी कढीपत्ता टाकून घ्यायची आहे। आता आपल्याला हे सगळं मसाला आणि कढीपत्ता छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तेलामध्ये छान ते मिक्स झालं तर भाजीला छान तर्री येते। आपल्याला इथे ही फोडणी छान खमंग होऊ द्यायची आहे। बघा अशा प्रकारे छान ते मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपण आलं लसूण पेस्ट टाकली होती आणि जे मसाला टाकून घेतला होता मिक्सरमध्ये वाटलेलं, जे वाटण टाकून घेतलं होतं ते छान एकजीव करत हा मसाला छान होऊ द्यायचा आहे। 1-2 मिनटं हे छान परतून घ्यायचा, जास्त परतायची गरज नाही, फक्त 1-2 मिनटामध्ये हे मसाले छान परतून होते। बघा अशा प्रकारे छान परतून झालेलं आहे। 1-2 मिनटं याला छान तेल सुटेपर्यंत हे होऊ दिलं आणि त्यामध्ये थोडेसे सुके मसाले घालायचे। इथे अर्धा चम्मच हळद टाकून घेतली आहे आणि चवीनुसार आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। अर्धा चम्मच घरगुती काळा मसाला वापरला आहे। अर्धा चम्मच इथे पावभाजी मसाला टाकून घेतला आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि परत हे सगळे मसालेमध्ये जे सुके मसाले घालून घेतले ते वाटणमध्ये, ते छान एकजीव करून घ्यायचे आहे। इथे मी सांबार मसाला वापरला आहे। तुमच्याकडे सांबार मसाला नसेल तर तुम्ही मॅगी मसालासुद्धा वापरू शकता। सांबार मसाल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते ह्या शेवगा शेंगाच्या भाजीला। बघा छान असं मिश्रण आपण 1-2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि यात हे आपण ज्या शेवग्याच्या शेंगा कापून घेतल्या होत्या त्या या फोडणीमध्ये टाकून घ्यायच्या आहे। शेवग्याच्या शेंगा बरेच जण आधी उकडून घेतात, परंतु त्यामुळे शेवग्याची शेंगमधली जी चव असते त्या पाण्यामध्ये सगळी निघून जाते, म्हणून शक्यतोवर शेवग्याची शेंग आधी उकळून घ्यायची नाही, ती अशी या फोडणीमध्ये होऊ द्यायची, म्हणजे शेवग्याच्या शेंगाची सगळी जी टेस्ट असते ह्या फोडणीमध्ये छान मिक्स होते आणि शेवग्याच्या शेंगाच्या भाजीची सगळी चव आपल्याला या मसाल्यामध्ये मिळते। आता 1-2 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं। खूप जास्त झाकायची गरज नाही, फक्त 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं आहे, जोपर्यंत आपल्या वाटणला आणि छान असं तेल सुटत नाही तोपर्यंतच झाकून ठेवायचं आहे। बघा इथे छान तेल सुटत आलं आहे। आता एकदा हे छान असं परतून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी इथे गरम वापरायचं आहे, कारण आपण शेवग्याच्या शेंगा आधी उकळून घेतलेल्या नाही। गरम पाणी टाकल्यामुळे पटकन त्या शिजून येतात, खूप जास्त वेळ लागत नाही आणि भाजीला रंग तर्रीसुद्धा खूप छान येते। बघा आपण खूप जास्त वाटण केलं नाही आहे,
इथे 2 मिनटं आपल्याला परत झाकून ठेवायचं आहे. जास्त झाकायची गरज नाही, कारण आपण यामध्ये गरम पाणी वापरलं आहे. 2 ते 3 मिनटात गरम पाण्यामुळे ही शेंग पटकन शिजून येते. खूप जास्त वाटण न करता ही खूप छान होते ही रस्सा भाजी. याला तवंग पण खूप छान येतो. एक शेंग शिजली की नाही हे पाहून घ्यायचं आणि सर्वात शेवटी त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. पटकन तयार होते ही शेवगा शेंगाची भाजी आणि चवीला खूप अप्रतिम लागते. रंग बघा याचा किती सुंदर आलेला आहे. आता करूया दुसरी भाजी. उन्हाळ्यामध्ये सहज मिळणारी ही चवला भाजी आहे. कोणी याला चवलाईसुद्धा म्हणतात. ही चवला भाजीचे फक्त पानं तोडून घ्यायचे, देठ इथे घ्यायचे नाही आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे. अगदी बारीक बारीक ही चवळा भाजी आपल्याला कापून घ्यायचे. एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो घातला आहे कापून आणि लसूण कापून घेतला आहे. लसूण शक्यतो इथे वाटून नाही घ्यायचा आहे, तर फक्त तो कापून घ्यायचा. लसणाची पेस्ट इथे घ्यायची नाही. एका भांड्यामध्ये तेल टाकलं आहे. कढईमध्ये 2 मोठे चम्मच मी तेल टाकून घेतलं आहे. तेल तापल्यावर त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकून घेतली आहे. मोहरी छान तळल्या त्यामध्ये जो उभा चिरून घेतलेला मोठा कांदा होता तो टाकून घ्यायचा. कांदा इथं जास्त वापरायचा आणि तो अगदी उभा चिरून घ्यायचा. आता जो आपण लसूणसुद्धा चिरून घेतला होता तोही कांद्यासोबतच आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांद्यामध्ये आता आपल्याला इथे लाल मिरची वाटून घेतली आहे, तीसुद्धा टाकून घ्यायची आहे. लाल मिरचीच्या वाटणामुळे या भाजीला चव तर छान येते आणि हिरव्या भाजीमध्ये लाल मिरचीचं वाटण दिसायलाही खूप छान होते. आता बघा हे कांदा, मिरची, लसूण आपल्याला छान तेलामध्ये गुलाबी होईस्तोपर्यंत परतून घ्यायचं. 1-2 मिनटामध्ये हे छान परतून होते. आता बघा कांदा छान परतून झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे. अर्धा चम्मच इथे हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. हे तिखट खूप जास्त तिखट नाही आहे, त्यामुळे मी इथे 1.5 चम्मच जवळपास हे लाल तिखट टाकून घेतलं आहे. एक वेळा छान परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. मीठ चवीनुसार घालायचं आहे. तुम्हाला जितकं कमी जास्त मीठ लागते तितके इथे मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला त्यामध्ये जो टोमॅटो कापून घेतला होता तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे. टोमॅटोमुळे ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि जी आपण फोडणी केली आहे तीही पटकन जळून येत नाही. इथे मी मुगाची डाळ भिजत घातली होती. 1-2 तासासाठी फक्त मुगाची डाळ भिजत घातली होती, ती सुद्धा यामध्ये टाकून घेतली. मुगाची डाळ भिजायला खूप असा वेळ लागत नाही, ती पटकन भिजून येते. त्यामुळे 1-2 तास भरपूर झाले. 2 तासामध्ये मुगाची डाळ भिजून घेतली आणि आता या भाजीमध्ये टाकून घेतली. आता आपण या भाजीमध्ये जी चिरून घेतलेली चवला भाजी होती तीसुद्धा टाकून घ्यायची आहे. मुगाची डाळ आणि चवळा भाजी छान एक वेळा मिक्स करून घ्यायची. जे आपण कांदा, टोमॅटो, मुगाची डाळ, चवळा भाजी टाकून घेतली ती आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी चवीला खूप छान लागते. उन्हाळ्यामध्ये तर ती खूपच छान लागते, कारण यामध्ये आपण मुगाची डाळ घातली आहे आणि चवला भाजीसुद्धा घातली आहे. मुगाची डाळ ही थंड आहे आणि चवळा भाजी ही खूप छान चवीला आहे आणि थंडसुद्धा आहे. आता आपल्याला हे 10 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. इथे पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आहे. फक्त टोमॅटोमध्येच ही भाजी शिजवून घ्यायची आहे. बघा पटकन शिजवून येतो टोमॅटोमध्ये ही भाजी आणि चवीला तर खूपच छान लागते. भाजी शिजून झाल्यावर कोथिंबीर थोडीशी टाकून घेतली. गरमागरम ही भाजी खायला तयार आहे. एका भांड्यामध्ये ही गरमागरम भाजी आपण सर्व करतो आहे. खूप छान अशी चवीची ही चवला भाजी इथे मी पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो. मला मात्र ही भाकरीसोबत खूप आवडते, त्यामुळे मी इथे भाकरीसोबत खाणार आहे. आता करूया तिसरी भाजी. आपल्याला काही मसाले भाजून घ्यायचे आहे. खूप जास्त मसाले लागत नाही. इथे मी तव्यावरती अर्धा चम्मच मेथीदाणा घेतला आहे आणि आपल्याला हे मेथीदाणे भाजून घ्यायचे. अगदी थोडंसं तेल टाकून हे मेथीदाणे भाजून घ्यायचे. आता त्याच तव्यावरती आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं. सुकं खोबरं इथे मी घेतलं आहे. अर्धे वाटी सुकं खोबरं घेतलं आहे आणि लांब लांब असं कापून घेतलं आहे. हे सुकं खोबरं आपल्याला जास्त भाजून घ्यायचं नाही. तुम्ही इथे खोबरं खिसूनसुद्धा घेऊ शकता. फक्त आपल्याला खोबरं जास्त भाजून नाही घ्यायचं आहे, अगदी लाल नाही करून घ्यायचं आहे. बघा इतकं जे व्हिडिओत दाखवतं अशाप्रमाणे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. त्याच तव्यावरती एक मोठा कांदा चिरून घेतला आहे आणि एक गड्डी लसूणसुद्धा भाजून घेतला आहे. आधी आपण जे खोबरं मेथी भाजून घेतलं होतं ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये जे आपण कांदा लसूण भाजून घेतला होता, थोडंसं आलंसुद्धा मी अर्धा इंच आलं टाकून घेतलं आहे. हे सुद्धा आपल्याला त्याच वाटणमध्ये वाटून घ्यायचं आहे. आपल्याला याची खूप छान अशी पेस्ट करून घ्यायची. बघा मिक्सरमध्ये
खूप छान अशी बारीक याची पेस्ट करून घेतली आहे। आता एक कढई ठेवली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे। या भाजीला थोडं तेल जास्त लागते। तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकून घेतली आहे आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते वाटण आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे। वाटण आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण इथे मी थोडं जास्त घेतलं आहे। तुम्हाला जर कमी घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, परंतु या भाजीला तेल थोडं जास्त घातलं जातं त्यामुळे मी इथे तेल जास्त घेतलं आहे। बघा, फोडणीमध्ये आपल्याला हे मसाले छान खरपूस भाजून घेतल्यावर त्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकली आहे। चवीनुसार लाल तिखट टाकून घेतलं आहे। 1.5 चम्मच मी ते लाल तिखट टाकून घेतलं आहे आणि आपल्याला एकदा हे छान परतून घ्यायचं आहे। आपल्याला मसाले करपू द्यायचे नाही आहे, पटकन हे सगळं परतून घ्यायचं। त्यामध्ये आपल्याला 1 चम्मच घरगुती काळा मसाला टाकून घेतला आहे। चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे। परत सगळे मसाले आपल्याला एक वेळा छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। मिक्सरमध्ये जे मी वाटण करून घेतलं होतं त्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि आणखी थोडंसं पाणी टाकलं, म्हणजे जवळपास मी ते 1 लिटर पाणी टाकलेलं आहे। आता आपल्याला या मसाल्याला, या तर्रीला छान उकळी येऊ द्यायची आहे। बघा किती छान याचा रंग आलेला आहे। आता आपल्याला एका ताटामध्ये बेसन घ्यायचं। 1 वाटी मी ते बेसन घेतलं आहे, त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे, अर्धा चम्मचलाही कमी थोडीशी हळद टाकून घेतली आणि अगदी थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आहे। 1 चम्मच इथे तेल टाकून घेतलं आहे। आपल्याला बेसन, तिखट, मीठ, हळद आणि तेल छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा करून घ्यायचा आहे। ह्या बेसनामध्ये आपल्याला खूप कमी पाणी टाकून याचा छान गोळा करून घ्यायचा। जास्त पाणी टाकलं तर मात्र पटकन हे बेसन लगेच खूप आसट होऊन जाते, त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि गोळा छान करून घ्यायचा। थोडंसं तेल टाकून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। आता बेसनाला थोडं थोडं तेल लावून आपण याची छान पोळी करून घेतो आहे आणि आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे। बघा, आता तुम्ही कुठल्याही आकारात वड्या पाडून घेऊ शकता, परंतु मी इथे अशा डायमंड शेपमध्ये ह्या वड्या करून घेत आहे। आपण इथे कच्च्या बेसनाची बेसन वडी करून घेत आहे। बघा, अशा प्रकारे मी इथे डायमंड शेपमध्ये ह्या सगळ्या वड्या कापून घेतल्या। खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड्या नाही करायच्या आहे। आता आपल्या तर्रीला छान उकळी आल्या, रस्स्याला छान उकळी आल्या, त्यामध्ये जे आपण वड्या कापून घेतल्या आहेत त्या एक एक करत सोडायच्या आहे। सगळ्या वड्या एकसाथ न सोडता एक एक ह्या वड्या सोडून घ्यायच्या आहे आणि आपल्याला याला छान उकळी आणू द्यायची आहे। इथे गॅस थोडा मोठा करून घ्यायचा आहे, पटकन या भाज्या मला उकळी येते आणि हे जे आपण वड्या टाकल्या आहेत त्याही पटकन शिजून येतात। इथे 5 मिनटं छान उकळी काढून घ्यायची आहे आणि ह्या जोपर्यंत वड्या शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ही भाजी अशीच मोठ्या गॅसवरती होऊ द्यायची आहे। चवीला खूप अप्रतिम लागते ही भाजी। भाजीला घरात काही नसल्यावर तुम्ही फक्त बेसन पिठापासून ही भाजी करून घेऊ शकता। मसालेही खूप जास्त लागत नाही। रंग बघा किती सुंदर आलेला आहे। आता ही भाजी शिजली कशी ओळखायची? एक वडी तोडून पाहायची, पटकन तुटली तर समजून घ्यायची ही भाजी झाली आहे, खायला तयार। बघा, खूप सुंदर याचा रंग आलेला आहे आणि चवीला तर इतकी अप्रतिम लागते। तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की करून पहा। अगदी थोडीशी कोथिंबीर सर्वात शेवटी टाकून घेतली, एक वेळा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता, अगदी चपातीसोबत, पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता। करायलाही तितकीच लवकर होते आणि चवीला तर खूपच अप्रतिम होते। तुम्ही ही भाजी नक्की करून पहा आणि कशी वाटली ती कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडले सगळे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओ आवडले, भाजी कशा वाटल्या ते नक्की सांगा। आता करूया आपण बोरांची भाजी। ही बोरांची भाजी चवीला खूप छान लागते। इथे जाडबुडाची कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलं, तेल तापल्यावर अर्धा चम्मच मोहरी टाकली, एक मोठा कांदा चिरून घेतला, 4-5 लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत। तेल छान तापल्यावर त्यामध्ये आपल्याला कांदा, लसूण आणि हिरवी मिरची परतून घ्यायची। गुलाबी होईपर्यंत आपल्याला हे कांदा, लसूण आणि हिरवी मिरची छान परतून घ्यायचे। इथे आपल्याला लसूण चिरूनच वापरायचं आहे, लसूण पेस्ट नाही वापरायची आहे। जर आपण लसूण छान असा चिरून टाकलं तर हे खूप छान लागते खाताना। दाताखाली जेव्हा लसूण येतो तेव्हा त्याची खूप छान टेस्ट लागते। बघा, कांदा लसूण छान गुलाबी होईस्तोवर परतून घेतला, त्यामध्ये इथे लाल मिरची कुटून घेतली आहे ती टाकायची आहे। चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। तिखट खूप जास्त तिखट नाही आहे लाल तिखट, त्यामुळे मी थोडंसं जास्त वापरलं आहे।
चवीनुसार इथे मीठ वापरायचं आहे, अर्धा चम्मच हळदसुद्धा टाकली होती. सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. ही छान फोडणी झाल्यावर त्यामध्ये आपण चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा. एक मोठा टोमॅटो मी इथे चिरून घेतला होता, तो आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा. एक वेळा छान परतून घ्यायचं आहे. टोमॅटोची छान फोडणी बसली पाहिजे. आता आम्ही इथे तुरीची डाळ भिजत घातली होती. तुरीची डाळ घालून ही भाजी खूप छान लागते. 1-2 तास फक्त तुरीची डाळ भिजवून घेतली आणि सगळे ही मसाल्यामध्ये ही तुरीची डाळ टाकून घेतली. इथे मी 20 ते 25 बोरं भिजू घातले होते आणि ते सुद्धा या भाजीत टाकले आहे. बोरांची भाजी टेस्टला खूपच छान लागते. उन्हाळ्यामध्ये तर त्याची चव खूपच अप्रतिम. बोरं भिजत घातल्यामुळे त्यामध्ये जो कचरा होता तो पाण्यामध्ये निघून घेतला आणि बोरं खूप छान मुरले गेले आहेत, त्यामुळे ते शिजायला खूप सोपे होतात, पटकन शिजून येतात जर बोरं तुम्ही भिजू घालून ठेवले तर. आता आपल्याला डाळ, बोरं आणि जी फोडणी केली होती ती छान एक वेळा मिक्स करून घ्यायची आहे. खूप छान चव लागते या भाजींची. आता ज्यामध्ये आपण तुरीची डाळ भिजत घातली होती, तुरीची डाळ छान धुवून घेतली आणि नंतर भिजत घातली, तर तेच पाणी मी इथे वापरलेलं आहे. आता आपल्याला सगळं हे छान एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला शिजत ठेवायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, इथे झाकून ठेवायचं आहे. आता पटकन हे झाकून ठेवल्यामुळे शिजून येते डाळ आणि बोरंसुद्धा. आता आपल्याला एक वेळा चेक करायचं आहे की इथे बोरं शिजत आले आहे की नाही. डाळ पहा, डाळ आणि बोरं शिजल्यावर नंतर आपल्याला त्यामध्ये दुसरे भाजी घालायची, मेथीची भाजी घालायची. बघा इथे बोरं थोडेसे शिजत आलेले आहे. आता आपल्याला 1-2 मिनटं परत झाकून ठेवायचं आहे आणि जी आपण मेथी अगदी बारीक चिरून घेतली होती ती मेथीची भाजी टाकून घ्यायची. मेथीच्या भाजीला थोडासा कडवटपणा असतो, तो या बोरांमुळे कमी होईल आणि खूप छान अशी टेस्ट येईल. आता आपण डाळ, बोरं आणि जी फोडणी करून घेतली होती ती छान शिजत आली आहे. अर्धवट शिजल्यावर त्यामध्ये मेथी टाकायची आहे. मेथी टाकून घेतल्यावर आपल्याला छान ते सगळं मिक्स करून घ्यायचे आहे. मेथी, बोरं आणि तुरीची डाळ सगळं मिक्स करून घेतल्यावर आपल्याला ही भाजी पुन्हा 5 मिनटं शिजू द्यायची आहे. अशी बोरांची भाजी तुम्ही नक्की करून पहा. मेथीच्या भाजीमध्ये बोरं टाकल्यामुळे त्याचा कडवटपणा तर दूर होतो, पण बोरांमुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते. ही सर्वात जास्त फेवरेट आहे माझी, तर तुम्ही ही अशी नक्की करून पहा बोरांची भाजी आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. खूप अप्रतिम चवीची होती ही बोरांची भाजी. बघा सगळं मी छान मिक्स करून घेतलं आहे आणि आपल्याला यांना छान शिजायसाठी झाकून ठेवायचं. इथे पाण्याचा वापर करायचा नाही, आपण टोमॅटोमध्ये ही भाजी पूर्ण शिजवून घ्यायची. इथे ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते, त्यामुळे मी ते भाकरी करून घ्यायच्या. भाकरीच्या पिठामध्ये गरम पाणी टाकून घेतलं आणि पीठ छान मळून घेतलं आहे. पीठ छान मळून घेतलं तर भाकरी खूप छान होते. ज्वारीची भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते, त्यामुळे मी ते भाकरीसोबत करत आहे. तुम्ही चपातीसोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता. बघा अशा प्रकारे छान हे पीठ मळून घेतलं आहे आणि याची आपल्याला भाकरी लाटून घ्यायची. अगदी थोडंसं पाणी टाकून परत एक वेळा हे पीठ मी छान मळून घेत आहे आणि त्याचा छोटासा गोळा करून घेत आहे. आपल्याला ही भाकरी लाटून नाही घ्यायची आहे, तर ती अशी छान हातावरती करून घ्यायची आहे. हातावरची भाकरी तर खूप छान चवीला लागते. आता तवा छान गरम झाला आहे, त्यावरती ही भाकरी मी टाकून घेतली आहे आणि आपल्याला ही छान दोन्ही साईडनी परतून घ्यायची. एक साईड छान भाजत आल्यावर दुसरी साईडसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची. बघा हातावरची किती छान ही भाकरी झाली आहे. तव्यावरतीच मी ही शेकून घेते आहे. तव्यावरतीच शेकलेली भाकर छान लागते, खूप छान कडक होते. आता दोन्ही साईड छान खरपूस भाजून घ्यायची एखाद्या कपड्याच्या साहाय्याने. बघा पटकन तयार झाली ही हातावरची ज्वारीची भाकरी. ह्या भाजीसोबत खूप छान लागते ही भाकरी, म्हणून मी इथे तुम्हाला भाकरीसुद्धा दाखवली. आता बघा भाजी खूप छान शिजत आली आहे. बोरं टाकल्यामुळे ह्या मेथीच्या भाजीला खूप छान अशी वेगळी टेस्ट येते. बोरं शिजत आले आहे का हे एक वेळा चेक करून घ्यायचं आहे. बघा बोरंही शिजत आले आहे आणि जी आपण तुरीची डाळ टाकली होती तीही शिजत आलेली आहे. आता ही भाजी आपली तयार झाली आहे. एका भांड्यामध्ये मी ती काढून घेते आहे. गरमागरम ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते चवीला. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. ही बोरांची विशेष भाजी मेथी घालून आणि तुरीची डाळ घालून करून घेतलेली. आता मी छान कांदा घेतला आहे एका ताटामध्ये आणि जी आपण भाजी करून घेतली ती टाकून घेतली. आता ही भाजी खायची कशी, तर भाजी खाताना बोरं फक्त साईडला काढून ठेवायची आणि खाताना
भाजीसोबत बोरंसुद्धा खाऊन पाहायची. बोरं तोडून खाऊन पहा, खूप छान आंबट गोड तिखट अशी लागतात ह्या भाजीतली बोरं. आता हे सगळ्या भाज्या तुम्हाला कशा वाटल्या, सगळ्या भाज्यांचे प्रकार तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक